ओके, सेम VBT यूज करत आहे मी. या VBT मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ हायब्रिडायझेशन. आपल्याला हायब्रिडायझेशन याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करणे आहे. मी टेट्राहायड्रल पर्यंत तुम्हाला डन करून दिलं होतं. हा शेवटचा कंपाऊंड आहे. आपल्या VBTचं फर्स्ट स्टेप काय असतं, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणं. बरोबर आहे. तर मी या कंपाऊंडचं काय कॅल्क्युलेट करेल, ऑक्सिडेशन स्टेट. कोणाची, निकेलची. किती येईल, x + 4 × -1 = -2. सो x = -4 - 2, x = किती येतं, +2. काय येतं माझं, निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट +2. बरोबर आहे. आपल्याला लिगँडवरनं ओळखता येतं की तो हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. ते मी आता जस्ट तुम्हाला सांगणार आहे की तो वीक फील्ड लिगँड आहे की स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट आपण ठरवणार इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल की नाही होईल. हाय स्पिन आणि लो स्पिनमध्ये काय ठरवतो की इलेक्ट्रॉनची पेअरिंग होणार की नाही होणार. बरोबर आहे. तेच जर तुम्हाला गिवन नाही तर तुम्ही कशावरनं ओळखायचं असते, लिगँड्सवरनं ओळखायचं असतं. वीक फील्ड लिगँड असते आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात, त्याच्यावरनं ओळखलं जातं. ते लिस्ट मी आता तुम्हाला काही वेळाने देणार आहे. मला आता मी काय लिहिणार की निकेल काय आहे, +2 ला. बरोबर आहे. तर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील, 10 - 2 = 8. कारण निकेलकडे टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 10. मी त्या दिवशीच करते, मी दुसरं काहीच नाही करते. त्या दिवशी जे झालं होतं ना आपलं VBT, आय थिंक तुम्ही विसरले असतील, ते करते मी. हे मी कसे घेतले, डायरेक्ट त्या दिवशी शिकवलं होतं बघा मी कसे घेते. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल. निकेल माझ्या 8व्या बोटावर आहे. 3 4 5 6 7 8 9 10 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात त्याच्यात. ते मी त्या दिवशी लिहून दिलं होतं बघा तुम्हाला. मग म्हटलं तर डायरेक्ट मायनस केलं तरी तुमच्या हातात आन्सर येतं. याचं मिनिंग D8. डी ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन आहे माझ्याकडे, 8 इलेक्ट्रॉन आहे. चला मी फिलअप करते. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे. डी ऑर्बिटल मी केली आहे. आता इथे बघा CN आहे आणि आपल्याला तिथे कॉम्प्लेक्समध्ये सांगितलं नाही आहे की तो लो स्पिन आहे की हाय स्पिन आहे. बट हा जो CN असतो ना, हा इलेक्ट्रॉनची पेअरिंग करत असतो. हा CN लिगँड काय करत असतो, इलेक्ट्रॉनची पेअरिंग करत असतो. आता मला इथे ना इलेक्ट्रॉनची पेअरिंग करावी लागेल. तर मी इथे लिहिते समोर थोडंसं. तिथे गिवन नसतं, फाइंड करायचं आहे. तर इथे D 3D 4S आणि 4P, 4S आणि 4P. तर पेअरिंग होईल. CN आहे. CN हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो, तो पेअरिंग करतो. Cl हा वीक फील्ड लिगँड होता, तो पेअरिंग करत नाही. त्याची लिस्ट मी तुम्हाला देईल, तुम्हाला तिथनं इझिली आयडेंटिफाय होईल. हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, तर याच्यामुळे यांची काय होते, पेअरिंग. याची करते मी पेअरिंग. इट्स अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड. मी लो स्पिन हाय स्पिन कॉम्प्लेक्स नाही बोलताय, मी लिगँड बोलताय. म्हणून तुम्हाला थोडंसं 2 मिनटं मी थांबायला म्हटलं होतं की मी हे शिकवते आणि मी सध्या एवढंच इन्फॉर्मेशन देते की CN काय करतो, पेअरिंग करतो इलेक्ट्रॉनची. देन मी रूल एक्सप्लेन करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ते लिस्ट सांगेल ना, मग रिलेट करून देईल का बरं CNने पेअरिंग केली होती. कारण मला माहिती आहे आता 4ही टर्म मी सोबत घेतल्या ना, गडबड होईल. तुम्हाला क्लिअर 2 टर्म आहे की लो स्पिन कॉम्प्लेक्स असतात आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतात. लो स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेअरिंग होतं की नाही होत, लो स्पिन कॉम्प्लेक्सेसमध्ये पेअरिंग होतं आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेअरिंग नाही होत. तसंच स्ट्रॉंग फील्ड लिगँड पेअरिंग करतात, वीक फील्ड लिगँड पेअरिंग नाही करत. जस्ट वाईस वर्सा. ते मी थोड्या वेळाने जस्ट सांगणार होते. जसं याआधी मी टेट्राहायड्रलचा कॉम्प्लेक्स घेतला होता, त्यामध्ये माझा Cl हा लिगँड होता. बरोबर आहे. क्लोरीन लिगँड होता. क्लोरीन लिगँड तुमचा वीक फील्ड लिगँड आहे, तर तो पेअरिंग करत नव्हता. मागं पेज पलटून पाहून घ्या, त्यामध्ये आपण पेअरिंग केलेली नाही. माझा CN हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो, हा पेअरिंग करतो. दॅट्स वाय मी इथे पेअरिंग केली आहे. हा माझा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे CN, पेअरिंग ऑकर होते. दॅट्स वाय मी या 2 सिंगल होते तर यांचं पेअरिंग केलं. आता माझ्याकडे किती हे आहे, इकडे 4 लिगँड आहे. मला 4 मेटलच्या D वॅकंट ऑर्बिटल हव्या, कारण माझ्याकडे 4 लिगँड आहे. इथे बघा 1 2 3 4 मी इतके ऑर्बिटल यूज करेल. आता मी फिलअप करते, इथेच फिलअप करून देते.
1 2 3 4 हे आहे CN 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 चे इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. कारण 4 CN होते माझ्याकडे, बरोबर. किती होते इथे? 4 CN कडे टोटल किती इलेक्ट्रॉन असतील? 8 इलेक्ट्रॉन. मी इथे फिलअप किती इलेक्ट्रॉन केलेत? बरोबर 8 इलेक्ट्रॉन. जर तुम्हाला हायब्रिडायझेशन सांगायचं आहे तर तुम्ही काय म्हणाल? इट्स अ DsP2. एक D ची आहे, एक S ची आहे आणि 2 माझ्या P ची आहे. DsP2 आणि DsP2 हायब्रिडायझेशन इट्स फॉर ए स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्ससाठी असते. जर तुम्ही केमिकल बॉन्डिंग स्टडी केली असेल तर त्यात माहीत असेल की हे स्क्वेअर प्लेनरसाठी असते. ओके, इट्स स्क्वेअर प्लेनर. तर मला याचं स्ट्रक्चर जर बनवायचं असेल तर मी या पद्धतीने बनवेल. इट्स स्क्वेअर प्लेनर. या पद्धतीने ही स्क्वेअर प्लेनरचं स्ट्रक्चर बनेल. स्क्वेअर प्लेनरचं स्ट्रक्चर प्लेनमध्ये असतंय का? कोऑर्डिनेशनचा कॉन्सेप्ट वापरताना इफ तुमच्या समोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, मला VBT थ्रू त्याचं हायब्रिडायझेशन आणि जिओमेट्री फाइंड आउट करणे आहे, तर मी काय करते? सगळ्यात अगोदर मी मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट काढते. इफ माझ्या मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट माझ्या समोर आल्यानंतर मी काय लिहिते? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिते d ऑर्बिटलचं. देन d ऑर्बिटल मी ड्रॉ करून घेते. त्यानंतर मी चेक करते की मला गिवन आहे कॉम्प्लेक्सबद्दल इन्फॉर्मेशन गिवन आहे की लो स्पिन हाय स्पिन. जर ते असेल तर मी त्या अकॉर्डिंग जाईल. जर नाही आहे तर मी लिगँडवरती फोकस करेल की स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे की वीक फील्ड लिगँड आहे. CN माझं स्ट्रॉंग फील्ड लिगँड असल्यामुळे मी पेअरिंग केली. वीक फील्ड इथं CL असता तर पेअरिंग नसती झाली कारण तो वीक फील्ड लिगँड. जशी पेअरिंग झाली, आता माझ्याकडे किती लिगँड आहे? 4 लिगँड आहे. मेटल आणि लिगँड अप्रोच करतात एकामेकाला. मेटल काय करत असतो? आपला D एम्प्टी ऑर्बिटल देतो. D एम्प्टी ऑर्बिटल कोणाला देत असतो? लिगँडला देतो इलेक्ट्रॉन फिलअप करायला. तर इथे 4 लिगँड आहे, तर ऑब्व्हियसली मला 4 एम्प्टी ऑर्बिटल पाहिजे होत्या. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन अँड फोर्थ वन. मी किती चूज केलं आहे? 4 केलं आहे, बरोबर. 8 इलेक्ट्रॉन फिलअप केले. देन मी हायब्रिडायझेशन फाइंड आउट केलं, कारण तुम्हाला इथे हे 2 क्वेश्चन विचारतात, हायब्रिडायझेशन आणि हे. तर हायब्रिडायझेशन कसं? DsP आलं. कसं आलंय? D इथनं 1 D, S 1, इथनं 2 P, म्हणून DsP2. हायब्रिडायझेशन DsP2 हे स्क्वेअर प्लेनरचं असतं. देन स्क्वेअर प्लेनरचा कॉम्प्लेक्स काढला मी. फिनिश. त्यासाठी आपल्याला SP3 हे DsP या सगळ्यांचे हायब्रिडायझेशनचे हे माहीत पाहिजे असते. कुठे? क्लिअर झालंय. आता शेवटचं हे राहिलंय, यांचे स्टेप्स काय असतात. मी स्टेप समजावून सांगते, कारण मागे म्हटलं होतं मी एक्झाम्पल घेते देन स्टेप समजावून सांगते. डायरेक्ट स्टेप समजणार नव्हत्या. आता हा कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आलाय, मी स्टेप समजावून सांगून देते की हेच कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स आहे, त्या फक्त तुम्हाला ऐकायचे आहे. मी तुम्हाला लिस्ट देते, समजावून सांगते याच्यावरनं, देन तुम्हाला कळेल. तुम्हाला लो फील्ड कॉम्प्लेक्स आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स क्लिअर आहेत ना, कसं होतं त्यामध्ये. आता आपण थोड्याशा स्टेप्स बघून घेऊ, त्यानंतर आणखी क्लिअर होऊन जाईल. स्टेप्स टू अंडरस्टँड मेटल लिगँड बॉन्डिंग युजिंग VBT. आपण VBT यूज करून मेटल लिगँड बॉन्डिंग काढत होतो आणि त्याचं हायब्रिडायझेशन काढत होतो की ते कसं असतं. मागेपर्यंत दिसतंय जरा. पहिला स्टेप माझा काय असते? VBT यूज करून मी एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड, जस्ट आत्ता मी सॉल्व केलं तुमच्यासमोर. सगळ्यात आधी मी काय केलं होतं? मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केलं, बरोबर आहे. तर पहिला स्टेप असतो तुमचा नेहमी फाइंड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए सेंट्रल मेटल. ओके, फाइंड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए सेंट्रल मेटल. हे तुम्हाला येतं काढता. हे तुमच्यासाठी आता नवीन राहिलंय का की मी शिकवू? स्टेप शिकवू का एक एक शेवटपर्यंत? पहिली स्टेप माझी, मी का आत्तापर्यंत आपण 4 कॅल्क्युलेट केले. सगळ्या याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी काय करत होतो? मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट काढत होतो. जसंच मी मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट काढते, देन सेकंड स्टेप काय असते? मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असते त्या मेटलसाठी. जसं इथे Fe+2 ला आलाय, तर मी इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते कोणासाठी? मग Fe+2 साठी लिहिते, बरोबर आहे. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जस्ट आपण खाली घेतो. मग काय करतो? आधी फाइंड आउट केलं मी ऑक्सिडेशन स्टेट नंबर
ऑक्सिडेशन स्टेट आली, जस्ट मी याचंच काय लिहिते, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते. इथपर्यंत आले. मग काय डिटरमाइन करायचं असते, मग ही स्टेप येते थर्ड, डिटरमाइन हाय स्पिन और लो स्पिन कॉम्प्लेक्स. मी काय डिटरमाइन करत असते, माझा कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. पहिलं इथपर्यंत मी आली, हे कॅल्क्युलेट केले. सेकंड स्टेपला मी याचं काय करते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करते. डी किती आहे, हा डी 6 आहे, 3D6 असते. आता मला बघायचं आहे की माझा जो कॉम्प्लेक्स आहे तो हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. बरोबर आहे, मी बघणार की माझा कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. हाय स्पिन आणि लो स्पिन जे असतं ना, हे इथे फक्त अप्लिकेबल असतं. एवढं अप्लिकेबल ओनली फॉर द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हॅव्हिंग D4 to D8 कॉन्फिगरेशन. जितकेही तुमचे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतील ज्यांचे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, त्यांचं जे कॉन्फिगरेशन आहे ते D4 to D8च्या दरम्यान आहे. तर तुम्ही हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स हा कॉन्सेप्ट अप्लाय करणार तिकडे. कळलं, हा कॉन्सेप्ट कधी अप्लाय करायचा. त्यानंतर हाय स्पिन कॉम्प्लेक्स जेव्हा असतं तेव्हा वीक फील्ड लिगँड असते. इफ तुमचा कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे तेव्हा काय असतं, माझ्याकडे वीक फील्ड लिगँड असते आणि वीक फील्ड लिगँडचा रिझल्ट आहे नो पेअरिंग. हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पण पेअरिंग होत नाही. आत्तापर्यंत तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली. हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतात तेव्हा पेअरिंग होते का, नाही होत. डाउटिंगमध्ये पाहू नका, पेअरिंग होत नाही. हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेअरिंग होत नाही, लो स्पिन कॉम्प्लेक्सेसमध्ये पेअरिंग होते. जर हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे तर त्या हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला वीक फील्ड लिगँड दिसतात आणि वीक फील्ड लिगँड ही पेअरिंग करत नाही. म्हणजे जेव्हा हे दोन फ्रेंड सोबत येतील तेव्हा यांचा रिझल्ट काय होईल, तुमचा नो पेअरिंग. कळलं, हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि वीक फील्ड लिगँड हे दोन्ही जेव्हा सोबत येतील तेव्हा काय होईल, नो पेअरिंग. जरा नोटबुक ओपन करा, पेन हातात घ्या ना, हे 2-3 टर्म लिहून ठेवा. बरोबर आहे, या 2-3 टर्म लिहून ठेवा की हाय स्पिन लो स्पिन कॉम्प्लेक्स जो आहे तो याच कॉन्फिगरेशनच्या बिटवीन अप्लाय होतो. आफ्टर दॅट हाय स्पिन कॉम्प्लेक्स सोबत कोण येत आहे, वीक फील्ड लिगँड आहे जर तुमचा, तर पेअरिंग होईल का, नाही, नो पेअरिंग. फॉर एक्झाम्पल F मायनस Cl मायनस Br मायनस अँड H2O मायनस हे काय आहे, तुमचे वीक फील्ड लिगँड. कळलं आता वीक फील्ड लिगँड कुठले असतील, जरा मी झूम करून देते तुम्हाला. वीक फील्ड लिगँड कळले आपल्याला कुठले आहे, हे माझे वीक फील्ड लिगँड आहे. तर तुम्हाला कधीही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि H2O दिसले तर पेअरिंग होईल का तिकडे, नाही, बिकॉज दे आर ए वीक फील्ड लिगँड. जर इन्फॉर्मेशन गिवन नाही आहे, हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे, तर याच्या बेसिसवर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येतं. सेकंड आहे लो स्पिन कॉम्प्लेक्स. आता लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे, लो स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेअरिंग होतं की नाही होत, होतं. तर त्यासोबत कोण असणार, नेहमी स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतील. पेअरिंग होत आहे तर यांचा जोड कोण बनेल, आता लो स्पिन लिगँड, लो स्पिन कॉम्प्लेक्स प्लस हाय स्पिन लिगँड इज इक्वल टू पेअरिंग. हे दोन्ही जर असतील तर पेअरिंग होईल. आफ्टर दॅट हाय स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात Cn मायनस CO अँड NH3 कार्बोनिल, कोबाल्ट नाही आहे, CO कार्बोनिल. मग कधी पण मला Cn मायनस CO आणि NH3 दिसतील कोऑर्डिनेशन कंपाऊंडला तर हे स्ट्रॉंग फील्ड आपले काय असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात आणि पेअरिंग होते. या चारही टर्म एकमेकाच्या जरा अपोजिट चालतात, अपोजिटमध्ये चालतात आणि ह्या लर्न ठेवाव्या लागतात थोड्याशा टर्म. कळलं. आता मगाशी बघितलं Cn होता निकेल बरोबर, तर मी पेअरिंग केली होती. ॲम आय राईट, मी स्क्वेअर प्लेनरला केली होती ना पेअरिंग, का बरं, स्ट्रॉंग फील्ड लिगँड होतं म्हणून. रिझन दुसरं काहीच नव्हतं ते पेअरिंगच्या मागचं. Cn मायनस आहे तो, Cn मायनस. तुम्हाला काय म्हटलं, Cn लो फील्ड लिगँड आहे, L नाही आहे ते, Cl क्लोरीन हा Cn आहे, हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, तो Cl आहे, तो वीक फील्ड लिगँड आहे. ओके, N आणि Lचा फरक आहे. त्यानंतर माझी चौथी स्टेप आहे. आता मी चेक केलंय कशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर मी काय फाइंड आउट करत असते, कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करते. कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला माहिती आहे कसा फाइंड आउट केला जाते. आपण काय बघतो, मेटलला किती लिगँड्स अटॅच आहे याच्या बेसिसवर काढतो. बट माझे लिगँड जर बायडेंटेड आहे तर मग तुम्हाला 2ने मल्टिप्लाय करावं लागतं कोऑर्डिनेशन नंबरसाठी. त्यानंतर माझी लास्ट स्टेप आहे डिटरमाइन द हायब्रिडायझेशन. आपण त्याचं हायब्रिडायझेशन डिटरमाइन करत होतो.
हायब्रिडायझेशन जर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे तर sp3 दिसेल. सिंपल, कोऑर्डिनेशन नंबर 4 sp3 दिसतं. जर sp3 आहे तर टेट्राहेड्रल जॉमेट्री, sp3 असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री आणि dsp2 असेल तर स्क्वेअर प्लेनर. जस्ट मी आत्ता स्क्वेअर प्लेनरचा सॉल्व केला आणि मागच्या क्लासमध्ये आपण टेट्राहेड्रलचा कॉम्प्लेक्स सॉल्व केला होता, ज्याचं हायब्रिडायझेशन आपण sp3 फाइंड आउट केलं होतं. आणि जस्ट मी आता सुरुवातीला केलं त्याचं मी फाइंड आउट केले dsp2, तर तो असतो स्क्वेअर प्लेनर. आता आहे कोऑर्डिनेशन नंबर 6. इफ कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे तर यामध्ये तुम्हाला दोन पॅटर्न दिसतात. जसं d2sp3 हा इनर ऑर्बिटल ऑक्टाहेड्रल असते. वाय इनर ऑर्बिटल ही डी ची या साईडची इनर ऑर्बिटल यूज केलेली जाते आणि दुसरा असतो आउटर ऑर्बिटल, त्याचं येईल sp3d2. हे बघा, आउटर ऑर्बिटलसाठी sp3d2. हा आता आहे आपण काय करतो मग त्यानंतर हायब्रिडायझेशन काढल्यानंतर राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर हायब्रिडायझेशन पेअरिंगसाठी यूज करतो. आता शो द ऑर्बिटल फिलिंग शो करत असतो आपण. ड्रॉ ऑर्बिटल डायग्राम. आफ्टर दॅट पेअर द इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन और वॅकंट ऑर्बिटल असतात. देन शेवटची स्टेप असते माझं डिटरमाइन द मॅग्नेटिक बिहेवियर. मॅग्नेटिक बिहेवियर मी कसा डिटरमाइन करते, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक असे दोन कंपाऊंड असतात. डायमॅग्नेटिकमध्ये ऑल इलेक्ट्रॉन आर पेअर्ड असते आणि पॅरामॅग्नेटिकमध्ये ऑल इलेक्ट्रॉन पेअर्ड की अनपेअर्ड, ऑल नाही, काही इलेक्ट्रॉन तुमचे तिकडे अनपेअर्ड असतील. या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करता. एनी डाऊट? तुम्हाला ते थोडंसं लर्न करावं लागेल. स्ट्रॉंग फील्ड, वीक फील्ड, हाय स्पिन, लो स्पिन. आता त्याच्यात एक लॉजिक सांगते मी. हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स गिवन आहे. आता हाय स्पिन आणि लो स्पिन. हाय स्पिन म्हटलं एखादा इलेक्ट्रॉन आहे, त्याची हाय स्पिन आहे, तो स्पीडलीवर जाईल. हाय स्पिन आहे ना, रफ लॉजिक आहे, पुस्तकात कुठंच नाही आहे. स्पीडलीवर जाईल, त्याला पेअरिंग करायला वेळ मिळाला का? नाही. तर हाय स्पिनमध्ये पेअरिंग होते का? नाही. आता लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे, तिथंच फिरतोय तो, तर त्याला पेअरिंग करायला वेळ मिळाली. कॉन्सेप्ट नाही आहे, मी तुम्हाला लर्निंगसाठी सांगते फक्त ही गोष्ट. ओके, ह्या दोन गोष्टी क्लिअर ठेवायच्या नेहमी. त्यानंतर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, वीक फील्ड लिगँड. आता स्ट्रॉंग फील्ड लिगँड स्ट्रॉंग आहे तर तो पेअरिंग करेल. वीक फील्ड लिगँड वीक आहे तर तो पेअरिंग करणार नाही. कळलं? आणि अगेन एक गोष्ट, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा जर कॉम्प्लेक्स आला तर तुम्हाला गिवन असेल की तो हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. डायरेक्ट तिथं गिवन असेल कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. इफ गिवन नाही तर कशावरनं आयडेंटिफाय करायचा? लिगँड्सवरनं. इफ वीक फील्ड लिगँड आहे तर पेअरिंग होणार नाही. इफ तुमची हाय स्पिन लिगँड असेल तर पेअरिंग होईल. स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर पेअरिंग होईल. स्ट्रॉंग आहे पेअरिंग करेल, वीक आहे पेअरिंग करणार नाही. इफ ती इन्फॉर्मेशन गिवन नसेल तर ही वापरावी लागेल तुम्हाला. कळलं? थोडंसं लिहून घ्या माझ्याबरोबर, थोडं लिहून घ्या. मी VBTसाठी लिहिते. ओके, VBTसाठी लिहिते, थोडं लिहून घ्या. बरोबर आहे? आता तुमच्याकडनंच मी कन्क्ल्युजन काढते सगळं. काय आहे? हाय स्पिन कॉम्प्लेक्स, हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. आणि और याच्यासोबत कोणाला घ्यायचं? हाय स्पिन कॉम्प्लेक्स सोबत कोणाला घ्यायचं? तुमचा वीक फील्ड लिगँड येईल. बरोबर? कोण येईल? वीक फील्ड लिगँड येईल. तर कोण येईल तुमचा? वीक फील्ड लिगँड. ह्या दोन्ही केसमध्ये पेअरिंग होईल की नाही होईल? या दोन्ही केसमध्ये पेअरिंग होईल की नाही होईल? हा कन्क्ल्युजन आहे. जस्ट आता दुसरा कन्क्ल्युजन काय लावायचा मग? इथे स्ट्रॉंग येईल तुमचा आणि इथे लो, आणि मी इथे नो कट करते. क्लिअर? आता क्लिअर झालं यांचं फंक्शन? आता क्लिअर झालंय? चला, आता आहे तुमचं काही लिमिटेशन्स ऑफ VBT.
लिमिटेशन्स ऑफ व्हीबीटी आहे. लिमिटेशन्स ना नाही स्टेप्स पार्ट नाही करावं लागत, मी फक्त समजावून सांगितलं. स्टेप्सचं काही लेणं देणं नसते. या लिमिटेशनचा डायरेक्ट क्वेश्चन असतो, तो पार्ट करावा लागतो. स्टेप्स पार्ट नाही करायचा. जे आता मी समजून सांगितलं ना ते कॅल्क्युलेशन जे करतोय ना त्याच्यासाठी होतं फक्त. म्हणून मी आधी कॅल्क्युलेशन शिकवलं ना मग स्टेप्स सांगितल्या, कारण मी डायरेक्ट स्टेप सांगितल्या असताना समजतच नव्हतं त्याच्यासाठी मी त्याचं असं केलं होतं, अपोजिट केलं होतं थोडंसं. त्या स्टेप लर्न नाही करायच्या, नाही तर लर्न करत बसत पेपरमध्ये लिहायला. हां नाही तुम्ही टॅलेंटेड आहे, त्यात काही वाद नाही आहे, खूप टॅलेंटेड आहात. ओके, तर आता लिमिटेशन ऑफ व्हीबीटी आहे. लिमिटेशन ऑफ व्हीबीटी आहे. लिमिटेशनसाठी कधी सेपरेट विचारून घेतात की व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ व्हीबीटी, हेच लिहायचं असते. मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहिलं आहे. डज नॉट एक्सप्लेन द हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. हा जो व्हीबीटी होता ना याच्याकडे प्रॉपर एक्सप्लेनेशन नव्हतं की तो कॉम्प्लेक्स हाय स्पिन आहे की लो स्पिन आहे. आफ्टर दॅट व्हीबीटी कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द स्ट्रॉंग फील्ड अँड वीक फील्ड लिगँड. हा जो व्हीबीटी आहे ना या दोनमध्ये डिस्टिंग्विश नाही करू शकत आहे की स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे तुमचा की वीक फील्ड आहे. त्यानंतर डज नॉट एक्सप्लेन द कलर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. हां मागेही म्हटलं होतं मी, कोऑर्डिनेशन्स कंपाऊंड जे असतात ना कलर दाखवतात. हे ना त्यांची प्रॉपर्टी असते. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात ना तुमचे ते कलर दाखवतात. बट व्हीबीटी नाही एक्सप्लेन केलं. इट डज नॉट एक्सप्लेन द कलर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इट कॅन प्रोव्हाइड द रिझन फॉर द कलर शोन बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कॅन नॉट, त्यांनी रिझन नाही दिलं. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कलर दाखवत होता बट व्हीबीटी एक्सप्लेन नाही करू शकली वाय कलर दाखवत आहे. आफ्टर दॅट इनकरेक्ट प्रिडिक्शन ऑफ स्ट्रक्चर. जे आपण आत्ता स्ट्रक्चर ड्रॉ केले ना ऑन द बेसिस ऑफ व्हीबीटी, द स्ट्रक्चर प्रिडिक्टेड बाय व्हीबीटी डू नॉट ऑलवेज मॅच द एक्सपेरिमेंटल स्ट्रक्चर. जे तुम्हाला एक्सपेरिमेंटल स्ट्रक्चर ऑब्झर्व होत होते ती ही व्हीबीटी मॅच करू शकत नव्हती. दॅट्स वाय हे लिमिटेशन लागले आहे त्या थेरीवरती सगळे. ठीक आहे. त्यानंतर कन्क्ल्युजन, शेवटचं कन्क्ल्युजन आहे. टू ओव्हरकम दिस लिमिटेशन ऑफ व्हीबीटी द क्रिस्टल फील्ड थेरी वॉज प्रपोज अँड इट इज वाईडली एक्सेप्टेड. मीन्स कोऑर्डिनेशन कंपाऊंडसाठी दोन थेरी आल्या होत्या, व्हीबीटी आणि सीएफटी अशा दोन्ही थेरी आल्या. बट व्हीबीटी ना हे तीन मुद्दे एक्सप्लेन करण्यात जराशी मागे पडली. पहिला मुद्दा होता हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्सचा, तिला डिस्टिंग्विश करता नाही आलं. कलर, कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे कलर दाखवत आहे त्याचंही रिझन प्रॉपर पद्धतीने देता नाही आलं. शेवटचं आहे अगेन स्ट्रक्चर. व्हीबीटी थ्रू आपण जे स्ट्रक्चर फाइंड आउट करत आहोत ते एक्सपेरिमेंटली चेंज होत होते. म्हणजे एक्सपेरिमेंटली एखादा कंपाऊंड आहे त्याचा थिअरॉटिकली व्हीबीटी थ्रू एखादा स्ट्रक्चर येतोय बट त्याचंच एक्सपेरिमेंटली थ्रू दुसरं स्ट्रक्चर येतंय असं होत होतं. दॅट्स वाय याला हे लिमिटेशन लागले. देन वर्ल्ड वाईडली कोणती थेरी एक्सेप्ट केली गेली, सीएफटी केली. कारण सीएफटीकडे या सगळ्यांची रिझन आहे. सीएफटीनी सांगितले कलर का बरं देतो तुमचा कंपाऊंड, सगळं त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. हाय स्पिन लो स्पिन सगळं एक्सप्लेन केलं. तर आता ना आपण व्हीबीटीकडे सीएफटीकडे वळतोय. थोडंसं ना व्हीबीटीचा एक फुल फॉर्म लक्षात ठेवायचो आणि सीएफटी म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग थिअरी असते तुमची. व्हीबीटी मीन्स व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. ओके. आणि या व्हीबीटीमध्ये मोस्ट ऑफ द कंपाऊंड येतात. क्वेश्चन सांगते कंपाऊंड येतात आणि त्यांचं हायब्रिडायझेशन आणि स्ट्रक्चर काढायला येतं. याच्या बेसिसवर क्वेश्चनिंग असतात त्याची. आता सीएफटीची थोडी थेरीवरती जातील तुमची. PDF मिळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही सुटलं तर तुम्हाला PDF मिळते. तर बघा आता शेवटची थेरी आहे. इथनं चॅप्टर संपतोय आपला. शेवटची थेरी आहे, चॅप्टर संपलाय. हां तर सीएफटीचा सगळ्यात अगोदर तुम्ही फुल फॉर्म लक्षात घेऊन घ्याल. C स्टँड्स फॉर क्रिस्टल, F स्टँड्स फॉर फील्ड अँड त्यानंतर काय आहे टी स्टँड्स फॉर थिअरी. ओके डन. फुल फॉर्म आला तर तुम्हाला लिहिता यायला हवा. त्यानंतर क्रिस्टल फील्ड थिअरी वॉज प्रपोज टू ओव्हरकम द लिमिटेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. आत्ताच मी सांगितलं की व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये काही लिमिटेशन्स लागली होती. दॅट्स वाय तुमची क्रिस्टल फील्ड थिअरी आली. तर या क्रिस्टल फील्ड थिअरीने काय केले, ते लिमिटेशन्स ओव्हरकम केले फक्त. म्हणजे जे 3 लिमिटेशन्स लागले होते ना ते सॉल्व करत नेले. हा त्यांचा मेन मुद्दा होता. हा पहिला मुद्दा आपला. सेकंड आहे इट एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल, द कलर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड द हाय स्पिन लो स्पिन नेचर ऑफ ए कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ही जी थेरी आहे सीएफटी इनी काय काय एक्सप्लेन केलं. इनी डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग एक्सप्लेन केलं. ते मी थोड्या वेळाने सांगेल कसं. कलर
बरोबर आहे. हिने कलरही सांगितलं या थेरीनी. मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. त्यानंतर हाय स्पिन आणि लो स्पिन नेचर ऑफ ए कोऑर्डिनेशन कंपाऊंड, जे जस्ट आत्ताच बघितले आपण, हाय स्पिन आणि लो स्पिन. त्यानंतर आहे अजम्पशन्स. या थेरीचे ना काही अजम्पशन्स होते, त्याच्या तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक थेरीचे ना अजम्पशन्स असतात. बरोबर आहे. प्रत्येक थेरीचे काय असतात, अजम्पशन्स असतात. त्याच्या बेसिसवरती थेरी असते, त्या बेसिसवर ती थेरी केली जाते. तर या थेरीचा पहिला अजम्पशन्स काय होता, लिगेंड्स आर ट्रीटेड ॲज ए पॉईंट चार्ज. यांनी लिगेंडला ट्रीट केलं ॲज ए पॉईंट चार्ज. आता पॉईंट चार्ज म्हणजे काय बघा, हा Cl मायनस, F मायनस आणि Br मायनस हे लिगेंड आहे ना माझे. यावरती चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. तर या निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे याला पॉईंट चार्ज म्हणून म्हटलं. नाव का बरं दिलं त्यांना लिगेंडला पॉईंट चार्ज, कारण यांच्यावरती हे निगेटिव्ह चार्ज होते, त्यासाठी त्यांनी नाव दिलं त्याला पॉईंट चार्ज, दुसरं काहीही नाही. लिगेंडला त्यांनी काय म्हटलं की अकॉर्डिंग टू CFT लिगेंड आर कन्सिडर ॲज ए पॉईंट चार्ज. याचा रिझनही मी सांगितला की का बरं पॉईंट चार्ज, कारण लिगेंड्सवरती हे निगेटिव्ह चार्जेस आहे, त्या निगेटिव्ह चार्जेस आल्यामुळे त्यांनी त्याला पॉईंट चार्ज असं नाव दिलं. ब्रॅकेटमध्ये आहे और पॉईंट डायपोल इन केस ऑफ ए न्यूट्रल लिगँड. इफ तुमची लिगँड ना न्यूट्रल आहे, जर लिगँड न्यूट्रल आहे, ऑब्व्हियसली न्यूट्रल आहे तर चार्ज येईल का, नाही. बट न्यूट्रल लिगँडचा जो बॉन्ड असतो ना त्यामध्ये थोडंसं ना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होऊन जातं लिगँड आपलं इलेक्ट्रॉन्सचं, तर डायपोल क्रिएट होऊन जातं. त्यासाठी ते डायपोल काय म्हणतात, पॉईंट डायपोल. त्यामुळे न्यूट्रल लिगँडला काय म्हटलं आहे त्यांनी, पॉईंट डायपोल. आणि तुमच्या या लिगँड्सला काय म्हटलं आहे त्यांनी, पॉईंट चार्ज. दोन टर्म क्लिअर झाल्या, पॉईंट चार्ज का बरं आणि डायपोल का बरं. आता नेक्स्ट आहे की द अट्रॅक्शन बिटवीन मेटल आयन अँड लिगँड इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. आत्तापर्यंत आपण हे स्टडी करत आलो आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जेव्हा तुमचा बनतोय तेव्हा कोणाच्या बिटवीन अट्रॅक्शन होतं आहे, मेटल आणि या लिगँडच्या बिटवीन अट्रॅक्शन होतं आहे. तुम्ही आधी 2 लेक्चर आधी काय म्हटलं होतं, इट इज अ लेवाईस ॲसिड बेस इंटरॅक्शन. आपण म्हटलं होतं ना मेटल आणि लिगँडमध्ये जे इंटरॅक्शन होत होतं इट इज लेवाईस ॲसिड बेस इंटरॅक्शन. त्याचंही रिझन माहिती आहे का बरं तसं म्हटलं. बट इथे काय म्हणत आहे, अकॉर्डिंग टू CFT हे जे अट्रॅक्शन आहे तुमच्या लिगँड आणि मेटलमधलं हे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आहे. हे काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन, कारण चार्जेस आहे, कारण इकडे आपल्याकडे चार्जेस आहे, दॅट्स वाय. देन नो ऑर्बिटल ओव्हरलॅप. इथे ऑर्बिटल ओव्हरलॅप नाही होत या थेअरीमध्ये. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन इज कन्सिडर्ड बिटवीन द मेटल आयन आणि लिगँड असं त्यांनी म्हटलंय. याआधी हायब्रिडायझेशन होत होतं BBTला ऑर्बिटल ओव्हरलॅप्सहून, इथे ते होत नाही, ऑर्बिटल ओव्हरलॅप होत नाही तुमच्या. काय म्हणत आहे, और कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन इज कन्सिडर्ड बिटवीन मेटल आयन अँड लिगँड्स. ते काय कन्सिडर करतात, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन कन्सिडर करतात. मी फक्त CFTचं एक्सप्लेनेशन देते. हे 3 मुद्दे कळले तुम्हाला, रिपीट करू, कळले पॉईंट चार्ज का बरं. आणि आता इथे काय बोलले त्यांनी की मेटल आणि लिगँडचं अट्रॅक्शन काय असतं, इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. याआधी आपण म्हटलं होतं इट इज लेवाईस बेस इंटरॅक्शन म्हटलं होतं. आता या पीकवरती थोडंसं जाऊया आपण, याला मी झूम करते आणखी, शेवटपर्यंत दिसली पाहिजे ना माझी मेहनत. आता बघा हे कोण आहे, मेटल आयन, सेंटरला बसतो तुमचा मेटल आयन. हा कोण आहे, लिगँड, हाही लिगँड आहे, हे सगळे लिगँड आहे. आणि यांच्यावरती कोणते चार्ज आहे, मायनस चार्ज. आणि इथे बघा या मेटलवरती कुठला चार्ज लावला आहे, प्लस चार्ज. आता प्लस आणि मायनसमध्ये अट्रॅक्शन होईल ना, प्लस आणि मायनसमध्ये होणार आहे अट्रॅक्शन. सो द अट्रॅक्शन बिटवीन द मेटल आयन अँड लिगँड इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. वाय आपण त्यांना प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणतोय, बिकॉज हा जो तुमचा सेंट्रल मेटल आहे पॉझिटिव्ह चार्ज घेऊन आहे, हे सगळे लिगँड बघा निगेटिव्ह, हे बघा कसे अट्रॅक्ट होते, दिसतंय, अट्रॅक्शन होतं. तुम्हालाही माहिती आहे अपोजिटली चार्जेस अट्रॅक्ट होतात, तर हे अट्रॅक्शन होतं. इथं थोडेसे छोटे छोटे हे टाकले, अपोजिट अट्रॅक्ट, आय एम कमिंग क्लोजर, त्यांनी ते छोटे छोटे हे टाकले. तर नो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हिअर, जस्ट अट्रॅक्शन. इथे शेअरिंग नाही झाली आहे, शेअरिंग झाली का नाही, अट्रॅक्शन झाले. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आपण बघतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन जे मेटल आणि लिगँडच्या बिटवीन होतं, इट इज टोटली बेस अपोजिट चार्जेसवर बोलू शकतो की मेटलला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि या लिगँड्सला कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज, दॅट्स वाय दे अट्रॅक्ट. आणि याला काय म्हणतात, दे आर प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक
इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. आणि हे सर काय म्हणताय, इट्स नॉट लव, इट्स कोलंबस लॉ. सांगा मला आता काय असतो कोलंबस लॉ. अट्रॅक्शन बिटवीन. ओके, तर बघा तो लॉ आपला विषय नव्हता, तो लॉ आपला विषय नव्हता. आपला मेन विषय काय होता, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. कळलं मेटल आणि लिगेंड का बरं इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन करत आहे, हे त्याचं रिझन आहे. त्यानंतर मी ना तुम्हाला याआधी एक गोष्ट शिकवते. मी याला लपवून ठेवते, नाही तर तुम्ही त्याच्याच मागे राहाल. हे बघा, आता मी जे शिकवणार, मला काहीतरी सांगायचं आहे ना रे. आता बघा, जे मी आता सांगते ना, हे CFTच्या बेसिसवर आहे. CFTमध्ये पहिलं एक पॉईंट लिहिला होता त्यांनी, स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटलचं स्प्लिट होते CFTला. आता हे स्प्लिटिंग कसं होत असते, डी ऑर्बिटल किती निघतात जनरली, 5. डी ऑर्बिटल 5 असतात. आता स्प्लिटिंग होणं म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड होणं, स्प्लिट होणं. मीन्स या 5 ऑर्बिटल 2 पार्टमध्ये डिवाइड होईल, स्प्लिटिंग होणं. हे जे मी आता सांगतोय ना, हा CFTचा पूर्ण बेस आहे. आता समोरचं जे एक्सप्लेनेशन चालेल ते याच्या बेसिसवर चालेल, म्हणून मी हे आधी समजवते मग तिकडे जाते, नाहीतर तुम्हाला थोडंसं अजून त्रास होईल. इथे बघा, याचं मी लिहिते, हे असते DXY, ही असते DYZ आणि हे असते DXZ, ही असते DZ² आणि ही असते DX². ओके, हे असते बरोबर आहे. यांची नावे लिहिली मी, सगळ्यांची नाव लिहिली. 5 ऑर्बिटल आहे, 5 जणांची नावं. आता या स्प्लिट होत आहे 2 पोर्शन्समध्ये, अशा होईल. याचं नाव असते T2G आणि याचं असते EG. T2G. आता बघा की इथे मी किती ऑर्बिटल काढलंय स्प्लिटिंग नंतरही, 5 आहे. खाली 3 आहे आणि वरती 2, टोटल 5 आहे. इथेही 5 होत्या. स्प्लिटिंग नंतर वरच्या लेवलला तुम्हाला 2 दिसते, खालच्या लेवलला 3 दिसते. आणि या लक्षात कशा ठेवायच्या सांगते. T 2 आहे, G 1 आहे. 2 आणि 1 किती झालं, 3. तर इथं किती काढायच्या, 3. T2G याचं नाव. देन इथे EG 2 आहे, E 1 आहे, G 1 आहे, 2. तर इथे किती ड्रॉ करायच्या, 2. आता यांची नावं लिहू अगेन. आणि DXZ. इथे असतो Z स्प्लिटिंग पर्यंत कळलं होतं. डी ऑर्बिटल कशी 2 याच्यात स्प्लिट झाली. कोण होते ते, T2G आणि EG लेवल होती. T2G मध्ये मी सांगितलं किती, 3 काढायचे आहे, या 3 असतात त्या. ओके, त्यानंतर वरती EG मध्ये 2 काढायचे आहे. पहिली DZ², दुसरी DX² डॉट आहे, असा स्लॅश आहे मधात, डॉट Y². ओके, इथपर्यंत क्लिअर आहेत. आता ही मधात काहीतरी ड्रॉ केलंय. हे जे असतं ना, हे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी हे दाखवत असतं. एवढंच लक्षात ठेवा, हे काय दाखवतंय तुमचं, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आणि इथली फक्त एवढी एनर्जी -0.4 आणि इथली एनर्जी +0.4. आणि एनर्जी या डायरेक्शननी इन्क्रीज होईल, अशी वरती. ठीक आहे, एनर्जी वरती इन्क्रीज होईल. या ऑर्बिटल हाय एनर्जी कंटेन करून असतात आणि या ऑर्बिटल लो एनर्जी कंटेन करून असतात. सध्या एवढं लक्षात घ्या. मी वारंवार हे रिपीट करते कारण मला याची थेरी घ्यायची आहे, मग म्हणून. हे समजलं का? काय म्हटलं मधली काय ते सी काय
क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. इतकं लक्षात आलं तुमच्या कशा त्या स्प्लिट झाल्या. ब्लॅक मार्कर कळलं. इतकं तर कळलं ना की या डी ऑर्बिटल किती पोर्शनमध्ये स्प्लिट झालाय. 2 पोर्शनला. पहिला होता T2G ज्याच्यामध्ये 3 ऑर्बिटल आहे. दुसरा वरचा पोर्शन आहे EG. एवढं लक्षात ठेवता येईल. हा लो एनर्जी कंटेन करून आहे आणि हा हाय एनर्जी. आणि बिटवीन या 2 ऑर्बिटल एक एनर्जी डिफरन्स आहे. बिटवीन या 2 ऑर्बिटल एक एनर्जी डिफरन्स आहे तुमचं. इतकं लक्षात ठेवता येईल. मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं हे स्प्लिटिंग. आता मी मेन टॉपिककडे जाते अगेन, कारण हे सांगितल्यानंतर तुम्हाला ते रिलेट करायला सोपं जाईल म्हणून. या बिटवीनची एनर्जी, फक्त या लेवल्सची एनर्जी आहे ती. मी कसं सांगू, मी पेपर महिना सेट करणार. येतात CFT वर खूप क्वेश्चनिंग येतात. हे बघा जे मी आत्ता एक्सप्लेन केलंय. काय डी ऑर्बिटलची स्प्लिटिंग एक्सप्लेन केली. ही डी ऑर्बिटल एनर्जी कुठे इन्क्रीज होत आहे, अशी इन्क्रीज होत आहे. देन 2 T2G आणि EG. आणि हे आहे डेल्टा ऑक्टाहेड्रल. ओ लिहितात तिथं ऑक्टाहेड्रलसाठी. आता 2/5 करा. मायनस किती येईल तो. इथे ना मायनस साईन नाही आहे, हा चुकीचा आहे. तिथे मायनस साईन असतो, तुमच्या बुकमध्ये नाही आहे. -0.4 याला डिवाइड करा, आन्सर -0.4 येतं. यालाही डिवाइड कराल तर तुमचं आन्सर येतं 0.6. म्हणून मी डायरेक्ट 0.4 आणि 0.6 लिहिलं होतं. एवढाच फरक, बाकी काही नव्हता. इथे बघा EG काय म्हटलंय त्यांनी. EG द हायर एनर्जी सेट ऑफ ऑर्बिटल. ही EG जी काढली होती मी आत्ता, ती काय आहे सांगितलं. हायर एनर्जी कंटेन करून आहे आणि त्यामध्ये DZ² आणि DX² - Y² अशा 2 ऑर्बिटल होत्या. EG मध्ये लोअर एनर्जी होती आणि त्यामध्ये 3 ऑर्बिटल होता. DXY, YZ आणि ZX त्या. ओके. त्यानंतर हे काय असतं, हा याच्यावरती होतात क्वेश्चन. हे डेल्टा नॉट O आहे और 10 DQ. हे काय असतं, द एनर्जी सेपरेशन बिटवीन 2 लेवल. हे जे एनर्जी सेपरेशन आहे ना या 2 लेवलमधलं ते इंडिकेट करत आहे. एक तर ते असंही इंडिकेट करतील किंवा 10 DQ सेम आहे. ओके, दोन्ही टर्म. त्यानंतर द EG ऑर्बिटल आर रिपेल्ड बाय अमाऊंट ऑफ 0.6. ही EG ऑर्बिटल रिपेल होते अशी कशाने, 0.6 आणि T2G -0.4. क्लिअर. जे मी आता एक्सप्लेन केलं तेच आहे तिथे, फक्त थोडंसं त्यांनी शब्दात मांडलं. कळलं. आता मी अगेन बॅक होते. हे समोरचा मुद्दा होता तरी मी समजून सांगितला, कारण तो हे तुम्हाला कळणार नाही ना मग, म्हणून. आ जाओ तुम लोग भी. आधी आपण डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल काय असते बघूया. ओके. तुम्ही जर बोललेत ना मी त्यांना असंच लपवेल मग. डिजनरसी हा वर्ड कधी ऐकलाय का. डिजनरसी ऐकलाय का रे वर्ड. डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल. ओके. आता डिजनरसी म्हणजे काय सांगू का. ज्या डी ऑर्बिटल असतात ना, 5 डी ऑर्बिटल असतात ना, त्यांची एनर्जी असते सेम. त्याच्यासाठी ते वापरतात डिजनरेट डी ऑर्बिटल. डिजनरसी सेम असतात. 5ही ऑर्बिटलची एनर्जी सेम असते. मी ड्रॉ करते ना 5 ऑर्बिटल, त्यांची एनर्जी सेम असते. इन अन आयसोलेटेड गॅशियस मेटल आयन ऑल 5 ऑर्बिटल हॅव सेम एनर्जी. ज्या 5 ऑर्बिटल आहे ना त्यांची एनर्जी काय असते, सेम. कुठल्या 5 ऑर्बिटल, या अशा आपण ड्रॉ करत असतो ना डीच्या, या 5ही ऑर्बिटलची एनर्जी काय म्हणायची, सेम एनर्जी. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं. या 5ही ऑर्बिटलची एनर्जी काय असते, सेम. त्याच्यानंतर ऑर्बिटल हॅव्हिंग द सेम एनर्जी आर कॉल्ड ॲज ए डिजनरेट ऑर्बिटल. ज्या ऑर्बिटलची एनर्जी सेम असेल, मीन्स या 5ही ऑर्बिटलची एनर्जी सेम असल्यामुळे मी यांना काय म्हणते, डिजनरेट ऑर्बिटल. कळलं. डिजनरेट ऑर्बिटल म्हणजे सेम एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल. डिजनरेट ऑर्बिटल. याच्यानंतर तुम्हाला तोच वर्ड दिसेल. क्लिअर झाला. डिजनरेट ऑर्बिटल मीन्स
द 5 डिजनरेट डी ऑर्बिटल, हे आत्ताच बघितलं बघा आपण, इथे ना स्क्वेअर मिस आहे, या मीन्स या माझ्या कळलं. डिजनरसी वर्ड कशासाठी यूज केला जातो, हे नखं नको खाऊ. डिजनरसी वर्ड कशासाठी यूज केला जातो, ऑर्बिटलची एनर्जी सेम असेल ते इंडिकेट करण्यासाठी तुमचा हा डिजनरसी वर्ड येतो. क्लिअर झाला वर्ड, मीनिंग क्लिअर झाला इथपर्यंत. आता आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, ही येत आहे. आता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग काय असते, वेन लिगेंड, तुमचा जो लिगेंड असते, अप्रोच अ सेंट्रल मेटल आयन, दे क्रिएट अन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड इट विच इज कॉल्ड ॲज ए क्रिस्टल फील्ड. जेव्हा मेटल आणि लिगेंड जे आहे ना अट्रॅक्शन देतात, याच्या आधी स्लाइडवर बघितलं होतं बघा आपण, तो मेटल अट्रॅक्ट करत होता, आपण त्याला काय म्हणून घेतलं, इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. काय म्हटलं तुम्ही, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. जेव्हा ते अट्रॅक्शन होत असतं ना इलेक्ट्रोस्टॅटिक, तेव्हा काय फॉर्म होते ना, एक त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड मेटल जो असतो ना, मेटल आणि लिगेंडच्या भोवताल एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड क्रिएट होते ड्युरिंग अट्रॅक्शन. ते जे चालत असते तेव्हाच एक फील्ड क्रिएट होते. तर त्या फील्डचा एक रिझल्ट आहे की सिमेट्रिक क्रिस्टल फील्ड असते, एक अनसिमेट्रिक क्रिस्टल फील्ड असते. इफ द क्रिस्टल फील्ड इज परफेक्टली सिमेट्रिक, द 5 डी ऑर्बिटल रिमेन डिजनरेट. मीन्स जी फील्ड क्रिएट झाली आहे, ओके, जी इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तुमची क्रिएट झाली ना ती सिमेट्रिक आहे, तर तुमच्या 5ही डिजनरेट ऑर्बिटल डिजनरेटच असतात. डिजनरेट असणं म्हणजे सेम एनर्जी, डिजनरेट असणं म्हणजे ते सेम एनर्जीच्या राहतील. इफ जेव्हा मेटल आणि लिगेंडचं इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन होतं आहे, ओके, काय होतं मग, दे आर फ्रॉम इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड इट, त्यांच्यामध्ये काय फॉर्म होते, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड क्रिएट होऊन जाते. आता ती फील्ड जर तुमची सिमेट्रिक आहे, फील्ड सिमेट्रिक आहे, तर ज्या माझ्या 5ही ऑर्बिटल आहे त्या डिजनरेट असतात, म्हणजे त्यांची एनर्जी सेम असते. कन्क्लुजन, सिमेट्रिक फील्ड असेल तर 5ही डी ऑर्बिटल डिजनरेट असतात, म्हणजे त्यांची एनर्जी काय असते, सेम असते. आता अनसिमेट्रिक क्रिस्टल फील्ड मध्ये काय असेल मग, द क्रिस्टल फील्ड is not perfectly symmetric, therefore the degeneracy of d orbital is destroy. त्यांची डिजनरसी जी आहे ना ती काय होते, डिस्ट्रॉय होते. याचा अर्थ, याचं कन्क्लुजन मी असं देते की त्या 5ही डी ऑर्बिटल सेम एनर्जीचा राहणार नाही. जेव्हा सिमेट्रिक फील्ड असते, जेव्हा सिमेट्रिक फील्ड असते ना स्प्लिटिंगची, तेव्हा काय होते की 5ही ऑर्बिटल डिजनरेट असते, मीन 5ही ऑर्बिटल तुमच्या सेम एनर्जीच्या राहते. बट जर अनसिमेट्रिक क्रिस्टल फील्ड आहे, जर क्रिस्टल फील्ड जी क्रिएट झाली आहे ती अनसिमेट्रिक आहे, अनइवन आहे, तर काय होते, माझ्या ज्या 5ही डी ऑर्बिटल आहे त्यांची एनर्जी सेम असेल का, नाही. तर त्यासाठी त्यांनी हा शब्द वापरून घेतात की डिजनरसी डिस्ट्रॉय होते, डिजनरसी डिस्ट्रॉय होऊन जाते. डिस्ट्रॉय होणे म्हणजे कळते ना, खतम, फिनिश, टाटा बाय बाय. तुम्ही पण तसेच होत आहे सध्या आता. ओके, इथे बघा, द 5 डी ऑर्बिटल स्प्लिट इंटू 2 ग्रुप हॅव्हिंग अ डिफरंट एनर्जी. अनसिमेट्रिक, मी अनसिमेट्रिक फील्ड बद्दल बोलते की अनसिमेट्रिक फील्ड जेव्हा असते तेव्हा डिजनरसी तुमच्या डी ऑर्बिटलची डिस्ट्रॉय होते. जेव्हा ती डिजनरसी डिस्ट्रॉय होते ना, त्या डी ऑर्बिटल स्प्लिट होतात 2 ग्रुप्समध्ये, जे आपण आत्ताच बघून आलोय की डी ऑर्बिटल स्प्लिट इंटू 2 ग्रुप्स हॅव्हिंग अ डिफरंट एनर्जी. मी काढल्या होत्या ना, खालच्याची हायर एनर्जी होती आणि वरची काय होती, वरची लोअर एनर्जी होती, हायर एनर्जी, आणि खाली लोअर एनर्जी होती. झालं त्यांना स्प्लिट बरोबर 2. तर स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल ते इथंच आहे, जे मी आता इथे ड्रॉ केलं तर तेच आहे, ते दाखवून देते. दिसतंय आता बघा, सिमेट्रिक क्रिस्टल फील्ड आहे, तुमची फील्ड सिमेट्रिक आहे. एव्हरीवन ट्रीटेड द मेटल आयन इक्वली, नो फेवरेटिझम हिअर. फील्ड सिमेट्रिक आहे. आपणही काय म्हटलं होतं की जर फील्ड सिमेट्रिक आहे तर डिजनरसी मेंटेन राहते, म्हणजे माझे 5ही डी ऑर्बिटल सेम राहते. इथं बघा, हा मेटल आय एम सिमेट्रिक, हे लिगेंड अटॅच झाले आहे, सिमेट्रिक आहे तुमचे, हे बरोबर आहे. ऑल 5 डी ऑर्बिटल रिमेन डिजनरेट. सगळ्या या 5 ऑर्बिटल काय असतात, डिजनरेट, मीन्स सेम एनर्जी अँड सेम वाइब. त्याने एक वर्ड वापरला, सेम वाइब, सेम एनर्जीच्या.
वी आर 5 बट वी आर 1. इथे बघा DXY DYZ DXZ ज्या मी काढल्या होत्या त्याच या सेम आहे. 5 ऑर्बिटल बसले आहे तुमच्या सेम. दिसतंय? नो स्प्लिटिंग, जस्ट गुड वाईब. सोपं. सिमेट्रिक जेव्हा असते सिमेट्रिक तेव्हा स्प्लिटिंग झाली का ऑर्बिटलची? नाही. 5ही तुमच्या सेम आहे, त्यांची एनर्जी सेम आहे. आता अनसिमेट्रिकमध्ये काय होतं? अनसिमेट्रिकमध्ये डी ऑर्बिटल स्प्लिट होते. अनसिमेट्रिकमध्ये डी ऑर्बिटल स्प्लिट होते. मीन्स आपण काय म्हणतो की ऑर्बिटलची डिजनरसी डिस्ट्रॉय होते. आणि स्प्लिटिंग दोन याच्यात होते, T2G आणि EG. T2G EG. T2G ही असते लोअर एनर्जी आणि EGला असते तुमची हायर एनर्जी. तर हे बघा, हे आहे ते. हे बघा अनसिमेट्रिक क्रिस्टल फील्ड आहे तुमची. तर इथे काय होते? नॉट एव्हरीवन इज नाईस. त्याच्या भोवताल जे सगळे असतात ना ते नाईस नाही आहे. सम लिगँड आर क्लोजर, सम आर लेझी. आपण म्हणतोय ना अनसिमेट्रिकल आहे. त्यांचं जे अप्रोच आहे तो अनसिमेट्रिकल आहे. काही स्ट्रॉंगली करत असतील, काही वीकली करू दे त्याला, मी काय करणार? हे बघा हा निवांत बसलाय, मी नाही करणार, झोपला तो. तर डिजनरसी यामुळे काय होते? डिस्ट्रॉय होते. डिजनरसी काय होते तुमची? डिस्ट्रॉय होते. द 5D ऑर्बिटल स्प्लिट इंटू 2 ग्रुप. त्यामुळे डिजनरसी डिस्ट्रॉय होतात आणि 5D ऑर्बिटल स्प्लिट होतात 2 ग्रुपमध्ये. पहिला ग्रुप काय आहे माझा? EGचा. हे बघा त्यांनी डायरेक्ट दाखवलंय. EGला काय असते? हायर एनर्जी लेवल असते आणि EGमध्ये 2 ऑर्बिटल असतात, DZ² अँड DX²Y². हे बघा बरोबर आहे. 2 आहे. आणि माझ्या लोअर खालती लोअरला T2G असते आणि T2G मध्ये किती ऑर्बिटल असतात? 3 ऑर्बिटल. कोणत्या? DXY YZ XZ अशा 3 ऑर्बिटल जे मी आधी सांगितलं होतं बघा काढून, तेच आहे ते रिप्रेझेंटेशन. सो मोरल ऑफ द स्टोरी, सिमेट्री असेल तर पीस, शांतीने असतात, काहीच डिस्ट्रॉय होत नाही. त्या ऑर्बिटल जशाच्या तशा असतात 5. आणि असिमेट्रिक असेल तर स्प्लिटिंग होते, त्यांचं स्प्लिटिंग होते 2 याच्यामध्ये, T2G आणि EG मध्ये. कळलं? आता मला त्यामध्ये इलेक्ट्रॉन वगैरे कसे फील होतात हे सगळं शिकवणार. इथपर्यंत कळलं का काही रिपीट करायचं आहे? आता मी सामोर जाते कारण तुम्ही मला परमिशन दिली की आपण सामोर बघू शकतो. कळलंय? आता एक रिकॉल लगेच मी देते. डी ऑर्बिटल 5 असतात. कशा स्प्लिट होतात? T2G आणि EG लेवलला. इथे 3 असतात आणि इथे 2. ही लोअर एनर्जी असते, ही हायर एनर्जी. इथपर्यंत क्लिअर आहे? बस सामोर जाऊ. आता लोअर एनर्जी जो सेट आहे, कोण असतं लोअर एनर्जी तुमचा? T2G असते लोअर एनर्जीचा. इट कंटेन 3 ऑर्बिटल. T2Gला 3 ऑर्बिटल असतात, जे मी जस्ट आता थोड्या वेळ आधी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. अशा ओके. ही आहे EG आणि ही आहे T2G. तर त्यामध्ये काय म्हणत आहे? लोअर एनर्जी सेट कोण असतो? हा असतो. हा लोअर एनर्जी सेट आहे तुमचा. यामध्ये किती ऑर्बिटल असतात माझ्या? 3 ऑर्बिटल. त्यांची नेम्स दिली आहे अगेन, DXY DYZ अँड DXZ. ठीक आहे. दीज ऑर्बिटल एक्सपिरियन्स लेस रिपल्शन फ्रॉम द लिगँड. या ज्या ऑर्बिटल असतात ना, या लेस रिपल्शन फील करत आहे. या ऑर्बिटल कुठल्या? T2G. या T2Gच्या ऑर्बिटल लेस रिपल्शन फ्रॉम लिगँड, म्हणजे लिगँड जेव्हा रिपेल करत आहेत ना त्याच्याकडनं लेस रिपल्शन फील करत आहे या ऑर्बिटल. हे स्प्लिटिंग कधी होत आहे? इंटरॅक्शन होते मेटल आणि लिगँडचं, तेव्हा हे स्प्लिटिंग होतंय तुमचं. तर यांच्यावर लेस रिपल्शन असतं. दीज ऑर्बिटल एक्सपिरियन्स लेस रिपल्शन फ्रॉम लिगँड, म्हणजे जे लिगँड येतात ना अप्रोच करायला, तर या ऑर्बिटल T2Gच्या ऑर्बिटल लोअर एनर्जीच्या लेस रिपल्शन एक्सपिरियन्स करतात. हाय एनर्जी सेट कोण आहे माझा? हा वरचा EGचा हाय एनर्जी सेट आहे आणि याच्यामध्ये 2 ऑर्बिटल आहे. बरोबर आहे. या 2 ऑर्बिटल आहे यामध्ये. त्यानंतर दिस ऑर्बिटल एक्सपिरियन्स ग्रेटर रिपल्शन. या ऑर्बिटल काय फील करत आहे? ग्रेटर रिपल्शन बिकॉज दे पॉइंट डायरेक्टली टुवर्ड द लिगँड. या ज्या ऑर्बिटल असतात ना या लिगँडकडे डायरेक्टली पॉइंटेड असतात. या ऑर्बिटल लिगँडकडे जेव्हा इंटरॅक्शन होतं ना
मेटल आणि लिगँडचं, तर या T2EGच्या ऑर्बिटल डायरेक्टली पॉइंटेड असतात त्या लिगँडकडे. दॅट्स वाय यांच्यावरती रिपल्शन जे असतं ग्रेटर असतं आणि यांच्यावरची लेस रिपल्शन असतं. रिझन कारण ते ॲक्सिस थ्रू इंटरॅक्ट होत असतात एकामेकामध्ये, म्हणून रिपल्शन होत असतं पूर्ण. हे जे आहे ना, हे ॲक्सिस आहे, DXY DYZ ॲक्सिस असतात ना, ॲक्सिस असतात, त्याच्या थ्रू जात आहे. इथे काय लक्षात ठेवायचं, इथे एवढेच पॉईंट लक्षात ठेवणे आहे की लोअर एनर्जी सेट जो असतो तो लेस रिपल्शन फील करतोय थ्रू लिगँडकडनं, आणि हा जो हायर आहे सगळ्यात वरचा एनर्जीचा तो काय ग्रेटर रिपल्शन फील करत असतो, कारण तो पॉइंटेड असतो डायरेक्ट टुवर्ड द लिगँडकडे पॉइंटेड असतो. दॅट्स वाय. त्यानंतर आहे फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर, जे तुम्ही मला विचारलं होतं ना, मी सेंटरला असा ॲरो काढला होता यांच्या इथे की हे काय आहे. हे जे आहे ना, हे आहे फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर. त्याला काय म्हणतात, फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर. मीन्स माझे हे दोन ऑर्बिटल स्प्लिट होत आहे, स्प्लिट ते आहे ते, हे स्प्लिटिंगचं जे एनर्जी डिस्टन्स आहे ना ते आहे. तर यामध्ये द एनर्जी डिफरन्स बिटवीन T2G अँड EG ऑर्बिटल विच इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. मीन्स हे काय आहे माझं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. हे काय आहे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आणि याचं डेफिनेशन काय, इट इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन टू ऑर्बिटल दॅट इज T2G अँड EG. ओके, हे काय असतं, फक्त एनर्जी डिफरन्स आहे कोणाच्या बिटवीनचं, EG आणि T2Gचं. कळलं, त्यांच्या एनर्जीचं, म्हणजे दोन ऑर्बिटल स्प्लिट झालं आहे ना, तर बिटवीन एनर्जी आहे, तर तो जो एनर्जी डिफरन्स आहे तो यांनी इंडिकेट केला जातो. फील्ड स्प्लिटिंग पॅरामीटर, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी म्हणतात त्याला, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. ओके, ती इंडिकेट केली जाते यांनी डेल्टा, अशी इंडिकेट कशी केली जाते ती, डेल्टा O स्टँड्स फॉर ऑक्टाहेड्रल इफ कॉम्प्लेक्स असेल तर, नाहीतर 10DQ असं रिप्रेझेंटेशन होतं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगचं. आत्ता थोड्या वेळ आधी मी रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं बघा तुम्हाला. ओके, वेअर O स्टँड्स फॉर ऑक्टाहेड्रल, हा जो O असतो ऑक्टाहेड्रलसाठी स्टँड होते, आणि द स्प्लिटिंग एनर्जी इज ऑल्सो एक्सप्रेस ॲज अ 10DQ. एवढंच सांगायचं तुम्हाला इथे, 10DQ. कळलं, इथपर्यंत कळलं रिपल्शन कोणामध्ये कसं होतंय, काय होतंय. ओके, आता यांच्यावर यायच्या आधी हे थोडीशी लाईन वाचून घेऊ, मग यांच्यावर की डिपेंडन्स ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ऑन लिगँड स्ट्रेंथ. ही जी आहे ना तुमची क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, ही कशावर डिपेंड असते. ओके, ही कशावर तुमची डिपेंड असते. मी म्हणत आहे ना दोन ऑर्बिटल स्प्लिट होत आहे, तर ते स्प्लिटिंग एनर्जी कशावरती डिपेंड आहे, ती कशावरती डिपेंड होत आहे आणि ते का बरं स्प्लिट होऊन राहिलं त्या ऑर्बिटल, ते आपण यामध्ये बघणार आहोत. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा O डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिगँड. मीन्स जे स्प्लिटिंग होत होती ना आणि जो एनर्जी डिफरन्स होता तो कोणावरती डिपेंड आहे, तुमच्या नेचर ऑफ लिगँडवरती डिपेंड आहे. आपण म्हणतो ना वीक फील्ड लिगँड असतात, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात, त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचं हे सगळं. अकॉर्डिंगली लिगँड आर क्लासिफाईड, यांनी लिगँड क्लासिफाईड करून दिले. कशाच्या अकॉर्डिंग आहे, त्या स्प्लिटिंग एनर्जीच्या. कारण ते स्प्लिटिंग एनर्जी जी आहे ऑक्टाहेड्रलची आपली, ही डिपेंड कोणावरती असते, नेचर ऑफ लिगँडवरती डिपेंड असते ते स्प्लिटिंग एनर्जी ऑर्बिटल्सची. त्याच्या अकॉर्डिंग तुमचे लिगँड क्लासिफाईड करून आहेत दोन कॅटेगरीजमध्ये. पहिली आहे माझी स्ट्रॉंग फील्ड लिगँड. पहिली काय आहे आपली, ही स्ट्रॉंग फील्ड लिगँड. फर्स्ट वन आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आत्ता मी क्लास चालू झाली होती तेव्हा सांगितलं होतं ना तुम्हाला की स्ट्रॉंग फील्ड लिगँड काय असतात, काय असतात. पेरिंग करतील की नाही करतील, हां करताल ना स्ट्रॉंग फील्ड लिगँड. तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स काय असतात, स्ट्रॉंग असतात. त्यानंतर हे बघ, हा मेटल आहे, इथे त्यांनी कोऑर्डिनेट बॉन्ड बनवले आणि इथं EN NH3 CN CO EDTA हे कुठले आहे तुमचे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. ते काय असतात तुमचे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात. देन तुमचा काय आहे वीक फील्ड लिगँड आहे. वीक बोलू नका
आय मायनस. तर वीक फील्ड लिगँड काय असतात? द चिल बडीज आहे. वीक फील्ड लिगँड चिल आहे पूर्ण. ते पेअरिंग करतात का? नाही. ते म्हणतात तुम्ही करा इलेक्ट्रॉन, काय करायचं मी नाही करणार. बरोबर आहे. तर हे बघा, वी आर वीक, वी स्टे फॉर अवे, इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू डू व्हॉट दे वॉन्ट. म्हणजे पेअरिंग होतं का? नाही होत. तसंच तर वीक फील्ड लिगँड बघा इथे नावं F मायनस, Cl मायनस, I मायनस, SCN मायनस, हे काय आहे आपले वीक फील्ड लिगँड. आता